नमस्कार, इनसाइड रेसिपी चॅनलवर मी प्रिया आपलं मनापासून स्वागत करते। आज आपण आषाढ स्पेशल खास पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे भोपळ्याचे घारगे। काही ठिकाणी याला घाऱ्या पण म्हणतात। आषाढ महिन्यात खूप घरामध्ये बनवला जाणारा हा पदार्थ आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे भोपळा वाफवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी भोपळ्याची साल काढून त्याचे मीडियम आकाराचे तुकडे केले आहेत आणि ते 10 ते 12 मिनिटांसाठी आपण वाफवून घ्यायचे आहेत। 10 ते 12 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता भोपळा छान असा शिजला गेला आहे। आता तो एका बाउल मध्ये काढून घेत आहे। तुम्ही परातीमध्ये सुद्धा घेऊ शकता। आता हा भोपळा मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचा आहे। भोपळा गरम असतानाच तो मॅश करायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये गूळ घ्यायचा आहे। गूळ सुद्धा त्यामध्ये मॅशरच्या सहाय्याने मॅश करायचा आहे, जेणेकरून सर्व गूळ विरघळून जाईल। गूळ विरघळल्यानंतर त्यामध्ये घ्यायचं आहे चवीनुसार मीठ, खसखस, वेलची पूड आणि थोडंसं जायफळ किसून घालत आहे। आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर यात गव्हाचं पीठ घालून कणिक मळून घ्यायची आहे। थोडं थोडं करून यात पीठ घालायचं आहे। कणिक मळताना त्यात थोडं तांदळाचं पीठही घ्यायचं आहे। ही कणिक थोडी घट्टसरच मळून घ्यायची आहे। त्यानंतर कणकेला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तेलही लावू शकता। आता कणिक पुन्हा एकदा मळून घ्यायची आहे। ही कणिक अशीच ठेवून न देता लगेचच घारगे लाटून घ्यायचे आहेत। इथे मी पेढ्याच्या आकाराचा लहान गोळा करून घेतला आहे आणि सुक्या पिठाचा वापर न करता तसाच लाटून घेत आहे। सुक्या पिठाचा वापर न करताही घारगा व्यवस्थित लाटता येत आहे। गॅसवर मी आधीच तेल तापायला ठेवून दिलं होतं। आता हे घारगे एक एक करून तळून घ्यायचे आहेत। घारगे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच उलटण्याची घाई करायची नाही। घारग्याच्या वरून थोडं थोडं तेल सोडायचं आहे, म्हणजे तो छान फुगतो। आता हे घारगे दोन्ही बाजूनी छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता घारगे कसे टम्म असे फुगले आहेत। अशा प्रकारे आपले घारगे खाण्यासाठी तयार आहेत। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।
आणि माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा. चला तर पुन्हा भेटूयात नव्या एका रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.